हे बघा की अनेक दिवसांपासून ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी ही देशव्यापी मागणी होती आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सुद्धा जेव्हापासनं 2016 पासून राष्ट्रीय पातळीवरती काम सुरू केलं तेव्हापासून सातत्याने आम्ही केंद्र सरकारकडे ही मागणी मांडत होतो। आता सुद्धा 7 ऑगस्टला आमचं बेंगलोरला जे अधिवेशन झालं त्यामध्ये सुद्धा त्या प्रकारचा ठराव पारित झाला होता की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी। परंतु आता जेव्हा 40 प्रश्नावली होऊ घातलेल्या जनगणनाची केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे त्यामध्ये जातीचा कॉलम आलेला आहे। याचा आम्हाला आनंद आहे की 1931 नंतर होणाऱ्या जनगणनेमध्ये पहिल्यांदा जातीचा कॉलम त्या ठिकाणी आलेला आहे, जातीची नोंद त्या ठिकाणी आलेली आहे। परंतु हे करत असताना ज्याप्रमाणे SC आणि ST संवर्गाचा कॉलम आहे त्याचप्रमाणे ओबीसीचा कॉलमसुद्धा त्या ठिकाणी असावा ही जी आमची आग्रहाची मागणी होती ती कुठेतरी दुर्लक्षित करण्यात आलेली आहे आणि ओबीसीचा स्वतंत्र रकाना त्या ठिकाणी दिलेला नाही आहे। आणि म्हणून अर्धी मागणी पूर्ण झाल्यानंतर पूर्ण व्हावी आमची 100% म्हणून ओबीसीचा कॉलम त्या 40 प्रश्नाच्या यादीमध्ये समाविष्ट व्हावा, इन्क्लूड करण्यात यावा। याकरता आम्ही डिसेंबरमध्ये दिल्ली येथे रामलीला मैदानावरती ठिय्या आंदोलन करून सरकारचं लक्ष इकडे वेधणार आहोत की फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणाऱ्या जनगणनेमध्ये तिथे SC ST प्रमाणे ओबीसीचा कॉलमसुद्धा समाविष्ट करण्यात यावा व ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी हा आम्ही निर्धार पक्का केलेला आहे आणि संपूर्ण देशातनं लोक त्या ठिकाणी ठिय्या आंदोलनामध्ये समाविष्ट होणार आहे। ज्या नोंदणी सापडल्या आहे 58 ते जरांगींच्या आंदोलनानंतर किती नवीन नोंदणी झाल्या आहे? हे बघा हे आंदोलन फक्त मराठवाड्यापुरतं आहे आणि सरकारने जी आकडेवारी जाहीर केली त्यानुसार 24/10/2023 नंतर आतापर्यंत फक्त 49,000 नोंदी या मराठवाड्यामध्ये सापडलेल्या आहे। सरकारने आकडे प्रसिद्ध केलेले आहे आणि त्या 49,000 नोंदीच्या अगेन्स्टमध्ये 3,11,000 प्रमाणपत्र निर्गमित केले। पण या 3,11,000 पैकी व्हॅलिडिटीकरता किती लोकांनी अर्ज केला, कारण व्हॅलिडिटी महत्त्वाची आहे, ते फक्त 20,000 आणि त्या 20,000 पैकी व्हॅलिडिटी किती लोकांची झाली 15,000। मग बाकीच्या लोकांना प्रमाणपत्र दिले पण व्हॅलिडिटीकरता जी आवश्यक कागदपत्र पाहिजे की 1967च्या पूर्वीपासून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबाच्या याच्यावरती कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याची नोंद आहे आणि वंशावळीमध्ये तुमचं नाव त्या ठिकाणी बरोबर समाविष्ट होत आहे। या 3 गोष्टी झाल्या तरच व्हॅलिडिटी होऊ शकते, अन्यथा नाही। म्हणून काही लोकांनी प्रमाणपत्र मिळवले असेल परंतु आवश्यक कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे त्यांनी अजूनपर्यंत व्हॅलिडिटीकरता अर्ज केलेला नाही। आणि याच्यात नवीन कोणी ज्याच्याकडे कागदपत्र आहेत त्याला जर सरकार प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी देत असेल तर त्याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा कधी विरोध राहिलेला नाही। तुमच्या वैयक्तिक टीका होऊ लागली आहे, शकला पडली आहे ओबीसी आंदोलनाला। विजय वडेट्टीवार यांनी वेगळा एल्गार पुकारला आहे, तुमचं आंदोलन वेगळं सुरू आहे आणि विजय वडेट्टीवारांनी तुम्ही वैयक्तिक लाभ घेतला ओबीसी आंदोलनाच्या मागून असं त्यांनी थेट तुमच्यावर हल्ला केला आहे, यावर तुमचं उत्तर काय? हे बघा, जेव्हा या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ओबीसी या शब्दाची ओळखसुद्धा नव्हती तेव्हापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बॅनरखाली आमच्या संपूर्ण टीमनं संपूर्ण देशामध्ये ओबीसी हा शब्द पॉप्युलर केला, जय ओबीसी हा नारा फेमस केला आणि पहिल्या दिवशीपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ ही डिमांड बेस ऑर्गनायझेशन राहिलेली आहे। आम्ही केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो आमच्या मागण्या घेऊन जातो, आम्ही बाकी दुसरं कुठलं काम नाही। आणि म्हणून 2016 पासून आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारकडनं आम्ही 58 GR काढलेले आहे, याची अंमलबजावणी सुरू आहे आणि त्याचा फायदा ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना, युवकांना आणि सामान्य माणसांना होत आहे। आम्ही हे काम करत असताना समाजाच्या डेव्हलपमेंटचा, प्रगतीचा विचार करतो, स्वतःचा विचार करत नाही। मी नेहमी म्हणत असतो की 60% असलेला ओबीसी समाज अनेक संघटना त्या ठिकाणी असाव्या, अनेक संघटनांनी त्या ठिकाणी काम करत असावं, परंतु हे काम करत असताना कोणी कोणावरती अशी वैयक्तिक टीका करू नये। माझ्यावरती वैयक्तिक टीका होत असेल मी ॲक्सेप्ट करतो, करावी त्यांनी, पण
जे टीका करतात त्याच्याकरता त्यांच्याकडे आवश्यक ते कागदी पुरावे आहेत का हे त्यांनी पहिले सिद्ध करावे. काय जर असेल तर त्यांनी माझ्याशी 1 to 1 आपल्या सर्व मीडियासमोर चर्चा करावी. काय मी प्रत्येकाला उत्तर देईल, त्यांनी मला पुरावे दाखवावे. उठसूट काही आरोप करायचे याला काही अर्थ नाही आहे. आणि मग त्यांनी किती आरोप केले तरी बबन तायवाडे काय आहे आणि राष्ट्रीय ओबीसी काय आहे हे संपूर्ण ओबीसी समाजाला महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या माहीत आहे. त्याच्यामुळे माझ्यावरती अशा प्रकारे आरोप करणाऱ्यांवरती मी काळजी करत नाही आणि आरोपाची काळजी करत नाही. मी माझं काम इमानदारीने सातत्याने आतापर्यंत करत आलो आणि पुढे सुद्धा सुरू राहणार आहे. तुमची हयात पूर्ण काँग्रेसमध्ये गेली, पण दरम्यानच्या काळात तुम्ही काँग्रेससोबत तुमचं जे अफिलिएशन आहे ते तुम्ही काही सोडून दिलं असं एकंदरीत दिसतं. नितीन गडकरी सुद्धा तुमचे खास स्नेही आहे. त्यांच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात तुमचा सत्कारही करण्यात आला. एकनाथ शिंदे हे तुमचे अत्यंत निकटवर्ती आहे आणि त्यांचे सहयोगी किरण पांडव हे तुमचे उपाध्यक्ष आहे. त्यामुळे सध्या तुम्ही कोणत्या पक्षाच्या विचारसरणीच्या जवळ असाही प्रश्न तुमच्या जवळ येतो आणि ओबीसी महासंघ आणि तुमच्यावरती जे आरोप विजय वडेट्टीवारांनी केले त्याला उत्तर काय? नाही, हे बघा, मी ज्या दिवशी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना केली त्या दिवशीपासून मी प्रत्येक डायसवरून हे डिक्लेअर केलेलं आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा कुठल्याही राजकीय पक्षाच्या विचारधारेशी जुळलेला नाही. आणि त्याच्यामुळे सर्व राजकीय पक्षामध्ये काम करणारे ओबीसी हे माझ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत जुळले. त्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलं. आम्ही ओबीसी समाजासाठी संघर्ष करीत असताना कोणत्या पक्षाचा याचा कधी विचार केलेला नाही. आणि मग राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये तुम्हाला पदाधिकारी काँग्रेसच्या विचाराचे दिसतील, भाजपचे दिसतील, शिंदेसेनेचे दिसतील, राष्ट्रवादीचे सर्व लोक आहे. आमच्या सर्वांच्या डोक्यामध्ये एकच असते की आपल्या ओबीसी समाजाचं भलं झालं पाहिजे. आणि मग पण हे करत असताना आम्हाला सर्वच राजकीय पक्षांशी संबंध ठेवावे लागतात. ज्या लोकांना आम्हाला मदत करावीशी वाटते ते आम्हाला मदत करतात, ज्यांना वाटते की यांना मदत नाही करायची ते नाही करत. मग जे मदत करतात त्यांच्याकडे आम्ही वारंवार जाणार ना. मग त्यांच्याकडे वारंवार गेल्यामुळे मी माझी विचारसरणी बदललेली अशी जर टीका कोणी करत असेल तर ती टीका मी मान्य करत नाही. कारण सामाजिक चळवळ चालवत असताना सर्वच राजकीय पक्षाशी आपल्याला संबंध ठेवावे लागतात. आता आमचं बेंगलोरला अधिवेशन झालं. मग बेंगलोरच्या अधिवेशनामध्ये त्या कर्नाटकचे मुख्यमंत्री, तिथले प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे, तिथले विधानसभेचे उपाध्यक्ष सर्व काँग्रेस विचाराचे होते. आणि 2016पासूनचा तुम्ही रेकॉर्ड आमचा बघा. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय अधिवेशन होते तेव्हा त्या डायसवरती काँग्रेस, BJP आणि सर्वच राजकीय पक्ष म्हणेल मी, राष्ट्रीय जनता दलापासून तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेपर्यंत सर्वांना आम्ही आमंत्रित केलं आणि सर्व आले. सर्वांनी आमचे प्रश्न गांभीर्याने घेतले, ऐकले आणि त्याच्यामुळेच प्रश्न सुटले. हे जे 58 GR निघालेले आहे हे सर्व राजकीय पक्षांचं समर्थन आणि सत्ताधाऱ्यांनी त्याच्यामध्ये घातलेलं लक्ष. म्हणजे आपल्याला सांगतो की ही नाही, 2018ला माझं जेव्हा मुंबईला अधिवेशन झालं होतं, देवेंद्रजी त्यावेळेस मुख्यमंत्री होते, चंद्रशेखरजी बावनकुळे त्यावेळेस हे होते मंत्री होते, परिणयजी फुके त्यावेळेस मंत्री होते की हे होते ते नाही, हे सर्व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार हे स्वतः, छगनराव भुजबळ, जयदत्त क्षीरसागर, शिवसेने हे सर्वच मंडळी माझ्या डायसवर होती ना. काही हे पहिल्यांदा नाही घडलेलं आहे. पहिल्या वर्षीपासून आतापर्यंतच्या मी तुम्हाला पत्रिका दाखवू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघ कुठल्याही एका पक्षाच्या विचाराशी निगडीत राहून संघटन चालवत नाही. तर आम्ही आमच्या समाजाकरता ज्या संविधानिक अधिकार आणि न्याय मिळाला पाहिजे ते मिळविण्याकरता संघर्ष करत असतो. म्हणून मी कुणाच्याही टीकेकडे लक्ष देत नाही.